तवीवाला बाबा म्हणून नावारूपास आलेला भोंदू गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर अखेर पोलिसांच्या ताब्यात आले असून पोलिसांनी त्याला भोपाळमधून अटक केली आहे। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात असलेल्या मार्डी येथील आश्रमात या भोंदू बाबानं भाविक महिलेचा अश्लील व्हिडिओ तयार करून तिचे सतत लैंगिक शोषण केले होते। दरम्यान पीडित महिलेने 25 जानेवारीला कुर्हा पोलीस स्टेशन गाठत या बाबाच्या विरोधात तक्रार केल्यानं हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत या बाबाचा शोध सुरू केला। मात्र त्यापूर्वीच या बाबाने पळ ठोकत पोलिसांना गुंगारात दिला होता। अखेर पोलिसांनी विशेष पथक नेमून या बाबाला अटक केली। तापलेल्या तव्यावर बसून भक्तांना आशीर्वाद देणारा बाबा म्हणून गुरुदास बाबा अल्पावधीतच प्रसिद्ध झाला होता। आपल्या समस्या सोडवून घेण्यासाठी मानसिक तणावात असलेली जनता या गुरुदास बाबांच्या आश्रमात येत असे। मध्य प्रदेशातील जबलपूर या ठिकाणी राहणारी अशीच एक महिला आपल्या व्यसनी पतीच्या त्रासाला कंटाळून कौटुंबिक कलह थांबावा या अपेक्षेने समाधान शोधत होती। दरम्यान हा गुरुदास बाबा अंगारा देतो आणि पौर्णिमेला पूजापाठ करून आपली समस्या सोडवतो असे तिला सांगण्यात आले होते। मार्च 2023 दरम्यान अमरावती येथील एका मैत्रिणीच्या मदतीने पीडित महिला मार्डी या ठिकाणी गुरुदास बाबाच्या आश्रमात आले। तिचे दुःख सांगितल्यावर या भोंदू बाबाने तिला अंगारा आणि प्रसाद देऊन मी जबलपूरला आलो की मला भेटायला ये असे सांगितले। मे महिन्यात 2 वेळा गुरुदास बाबा जबलपूरला गेला असता तिला एकटीला बोलावून तिची भेट घेतली। तेव्हापासून तिचे मार्डी या ठिकाणी येणे जाणे सुरू झाले। गुरुदास बाबाने तिला 6-7 महिने आश्रमातच राहावे लागेल असे सांगितले आणि ती तयारही झाली। त्यानंतर भोंदू गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर याने आपल्या आश्रमातच या महिलेवर 3 महिने सतत बलात्कार केला। अश्लील चित्रफित तयार करत वारंवार अत्याचार केले। पीडित महिलेने भोंदू गुरुदास बाबाच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर 25 जानेवारीला कुर्हा पोलीस स्टेशनमध्ये बाबावर अत्याचार केल्याची तक्रार दिली। पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा नोंदवला। मात्र गुन्हा दाखल होण्यापूर्वीच हा भोंदू बाबा आपल्या आश्रमातून रफू चक्कर झाला। पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार या बाबाने महिलेशी अश्लील चित्रफित सुद्धा केली असल्याचं आपल्या तक्रारीत म्हटलंय। भोंदू बाबाने पीडितेला धमकी दिली की याबाबत बाहेर कोणाला सांगितले तर जीवाशी मारो। आपल्या पतीची तब्येत बरोबर राहत नाही, पतीचा आजार बरा व्हावा यासाठी सुनील कावलकर या भोंदू बाबाकडे ती पीडिते आली होती। मात्र या भोंदू बाबाने महिलेचा गैरफायदा घेत पीडितेवर वारंवार अत्याचार केला। अखेर काल 8 जानेवारीच्या रात्री पोलिसांनी मोठ्या शिताफीने या बाबाला मध्य प्रदेशमधील भोपाळ येथून अटक केली। हा बाबा एका लॉजमध्ये असल्याची माहिती अमरावती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होते। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली। सध्या भोंदू बाबाला अमरावतीत आणण्यात आले असून पोलिसांना आपली ओळख पटू नये यासाठी भोंदू बाबाने आपला पूर्ण लुक बदलवत आपली दाढी आणि कटिंग केली होती। दरम्यान भोंदू बाबाला अटक केल्यानंतर त्याच्याकडून अजून काही पुरावे मिळतात का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत। या घटनामध्ये जे पीडित महिला आहे ते जबलपूरची होती। त्याने आमच्या कुर्हा पोलीस स्टेशनमध्ये 25 जानेवारी 2024ला तक्रार दिली। यामध्ये त्याने सांगितले की जे बाबा होता त्याने महिलाची फसवणूक करून यांच्याशी वारंवार शारीरिक संबंध केले आणि याची जे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते पण बाबाद्वारा करण्यात आली होती। हे जे व्हिडिओ रेकॉर्डिंग ज्यावेळेस जे पीडित महिला त्याने बघितली तर यानं पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली होती। तर हे गुन्हा दाखल झाल्यापासून जे बाबा जो होता तो फरार होता आणि याच्या पाठीमागे पोलीस आणि आमचे स्थानिक गुन्हे शाखा याची 2 टीम कंटिन्यू याचे पाठलाग करत होती। हे बाबा जे आहे ते वेगवेगळ्या स्टेटमध्ये यूपीमध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये ते फिरत होता आणि यानं आपली जे ओळख आहे न पटण्यासाठी जे स्वतःचे केस आणि दाढी आहे ते पण कापलेली होती आणि आम्हाला गुप्त जे सूत्राद्वारा जे माहिती भेटली तर आम्ही यांना जे आहे भोपाळवरून अटक करण्यात आली आहे। रोजी अटक करून जे आहे न्यायालयासमोर हजर करण्यात आलेले आहे। संदर्भात पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे।